अजित मल्टीस्टेटच्या 35व्या वार्षिक सभेत अशोक टेकवडेंची मोठी घोषणा, लवकरच सहकारी बँक स्थापन करणार. सासवडमध्ये अनुसया नागरी सहकारी पतसंस्थेच्या 35व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन आणि पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी मोठी घोषणा केली आहे. अनुसया नागरी सहकारी पतसंस्था, अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेड या तीनही संस्थांचा एकत्रित व्यवसाय तब्बल 550 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून या यशामध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान असल्याचे अशोक टेकवडे यांनी सांगितले आहे. कर्मचारी हीच संस्थेची खरी ताकद असून त्यांच्या मेहनतीमुळे संस्था सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात सध्याच्या संस्था त्यांच्या जागेवर कायम ठेवून सहकारी बँकेची स्थापना करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची मोठी घोषणा अशोक टेकवडे यांनी केली आहे. तसेच पुढील वार्षिक सभेत संस्थेचा एकत्रित व्यवसाय 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सासवड येथे झालेल्या या वार्षिक सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अनुसया नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी 131 कोटी 54 लाख रुपयाहून अधिक असून येणे कर्ज 111 कोटी 16 लाख रुपयाहून अधिक निव्वळ नफा झाला आहे. विशेष म्हणजे संस्थेवर बाहेरील कोणत्याही बँकेचे कर्ज नसून संस्थेचा ऑडिट वर्ग अ आहे. सभासदांना भाग रकमेवर 10% लाभांश देण्यात येत असल्याची माहितीही सभेत देण्यात आली. दरम्यान लहान व्यावसायिकांना मोठे करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असून संस्थेचा व्यवसाय महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशातही विस्तारला जात आहे. आगामी काळात कर्नाटक राज्यातही व्यवसाय विस्तार करण्याचे नियोजन असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून 251 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करत संस्थेच्या सर्व शाखा ऑनलाईन करण्यात आल्या असून आधुनिक पद्धतीने संस्थेचे कामकाज सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या सभेला अनुसया मल्टीस्टेटचे चेअरमन अजिंक्य टेकवडे, अजित मल्टीस्टेटच्या चेअरमन विजया टेकवडे यांच्यासह संचालक, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 550 कोटींच्या व्यवसायानंतर 1000 कोटींचे लक्ष्य आणि आता सहकारी बँक स्थापनेची तयारी यामुळे अनुसया संस्थेच्या आगामी वाटचालीकडे सभासद आणि ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.